करण्याच्या मार्गावरती आहे. अशा परिस्थितीमध्ये इंडियन आर्म्ड फोर्सेसना काही ऑप्शन दुसरा नाही आहे अँड वी विल हॅव टू गो अप द लॅडर अँड स्ट्राईक ॲट देम. निश्चितच, पण भारताला मजबूर केलं जात आहे विलासजी. भारताला या सगळ्यामध्ये खरं तर आपली लढाई दहशतवादाच्या विरोधातली त्या तळांवरची होती, पण लाहोर सोडा असं अमेरिकन नागरिकांना सांगण्यात येत आहे. मी येतो सर तुमच्याकडे. अमेरिकन नागरिकांना पाक सोडण्याच्या सूचना अमेरिकेने दिलेल्या आहेत. ज्या प्रकारे आता हे एस्केलेशन होत आहे आणि त्यानंतर निश्चितपणे अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केलेल्या आहेत. लाहोरमध्ये आज तिथल्या जे यंत्रणा आहे, रडार यंत्रणा, त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न भारतानं केलेला होता आणि त्याच्यानंतर हा मेसेज अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. लाहोर सोडा आणि तातडीनं अमेरिकेत परत या. एक गोष्ट मी या ठिकाणी ऍड करू इच्छिते. लाहोर सोडा असं अमेरिकेने आपल्या नागरिकांना सांगितलेलं आहे. त्यामागे एक कारण म्हणजे अमेरिकेला पाकिस्तानवर विश्वास नाहीये. तो आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासाठी फेमस आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान काहीही करू शकतो आणि त्यावेळेला उत्तर देण्याची वेळ आली तर भारत मागे पुढे बघणार नाही याचा विश्वास अमेरिकेला असेल. त्यामुळेच कदाचित त्यांनी आता लवकरात लवकर लाहोर सोडा अशा सूचना त्यांच्या नागरिकांना दिल्या असतील. निश्चितच विलासजीने मला विचारायचंय की एस्केलेशन करायला मजबूर केलं जाते का भारताला? पाकिस्तानच्या जी कुरापत आहे ती काही थांबत नाहीये. हां, पाकिस्तानला मजबूर, कारण की पाकिस्तानला जे आत्तापर्यंत जे सहकार्य भेटतंय किंवा त्यांना जी मदत भेटते ती चीनकडनं भेटते आणि चीनला नाही आहे. चीनला वाटतंय की भारताने जे मॅन्युफॅक्चरिंग हब आता पुढच्या काही 10 वर्षामध्ये आपण जे डेव्हलपमेंट करू त्या डेव्हलपमेंटमध्ये कोणाच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा तिथले जे उद्योग आहे ते भारतामध्ये आले नाही पाहिजे असं त्यांचं एक मत आहे आणि त्यांच्या अंतर्गत तशीच पॉलिसी बनवून त्यांनी याच्या अगोदरसुद्धा इस्रायल आणि इराण यांच्यामधले जे वाद आहे ते निर्माण करून तिथं युद्ध तयार केलं. त्यानंतर इथं तसंच आता त्याच लाईनवरती पाकिस्तानला सुद्धा शह देऊन किंवा त्यांना मदत करून भारताविरुद्ध युद्ध करण्याची किंवा त्यांना पुढे घेऊन येण्याची, भारतामध्ये युद्धामध्ये घेऊन जाण्याची त्यांची तयारी आम्हाला दिसत आहे.